गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर आता कोकणवासियांना परतीचे वेध लागलेले पाहायला मिळत आहेत। आपण सध्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि आजपासून या ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत सगळ्याच कोकण रेल्वेच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी हाऊसफुल पाहायला मिळत आहेत। गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर या ठिकाणी कोकणवासीय जे आहेत ते परतीच्या वाटेवरती लागलेले पाहायला मिळत आहेत। जवळपास या गणेशोत्सवामध्ये 8 ते 10 लाख भाविक जे आहेत ते कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी आलेले होते। गौरी विसर्जन झाल्यानंतर आता कोकणवासीय जे आहेत ते या ठिकाणी परतीचा प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांना आजपासून या ठिकाणी गर्दी असलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येनं या ठिकाणी कोकणवासीय सध्या मुंबईच्या दिशेने या ठिकाणी परत चाललेला पाहायला मिळतो आहे। गौरी गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। जवळपास 1 लाखाहून अधिक घरगुती गणपतींचं काल विसर्जन या ठिकाणी झालं आणि त्यानंतर आता कोकणवासीय पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने परत चाललेला पाहायला मिळतो आहे। गणपती उत्सवातला एक दिवस तरी हा कोकणवासीय जो आहे तो या ठिकाणी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होत असतो आणि त्याच अनुषंगानं 7 दिवसांच्या गौरी गणपतींचं मनोभावे विसर्जन केल्यानंतर या ठिकाणी आता पुन्हा एकदा कोकणवासीय जे आहेत ते या ठिकाणी गणपती उत्सव आटपून जो आहे तो परत मुंबईच्या दिशेने प्रवास करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।